आदित्य, राज एवढा त्रास देतात माहितीये का ही दोघं? आता पण खेळताना चिटिंग करत होते माहितीये. मला ना ह्यांच्याबरोबर खेळायचंच नाहीये. खेळायचं काय, मला बोलायचं पण नाहीये तुमच्या बरोबर. काय आता काकी तू परत काढा आणलास तर प्यायला कोणीतरी नको का? आलोच तिला बोलून मी. आदित्य ऐक किती दिवसांनी तुला असं मनमोकळं हसताना पाहिलं राज. बघ तू घरात परत आलास ना, घराला घर पण आलं, चैतन्य आलं घरात. आता घर सोडून कुठेही जायचं नाही सर, कधीच नाही. काय ग, तुझ्या त्या प्रिन्सने तुझं हार्ट ब्रेक केलं का? एवढे सॅड सॉंग कशाला ऐकतेस? मी नाही लावलं ग, ते आपोआप लागलंय. हो, आणि ना मला बोर होतोय खूप. म्हणजे या घरात आल्यापासून इतकं बोर मला कधीच झालं नाही. असंच असतं ग. घरातला सगळ्यात दंगेखोर मुलगा शाळेत गेला किंवा गावी गेला की त्याच्या घरच्यांना कसं बोर होतं, तसं झालंय तुझं. आपल्या घरातला सगळ्यात दंगेखोर, तो खडूस बोका त्याच्या घरी गेलाय ना. सतत काय ग दंगेखोर बोका, सतत काय असं बोलतेस? आणि तुला छानच वाटत असेल ना, खुश असशील फार. खरं तर ना तुला त्याला घरातनं घालवायचंच होतं. तो इथे राहतोय हे तुला आवडत नव्हतं म्हणून भांडायचीस त्याच्याशी, म्हणून वाटेल तसं बोलायचीस त्याला. कारण ते बेशिस्त होते. अजून थोडे दिवस इथे राहिले असते ना तर चांगलं सुतासारखं सरळ केलं असतं मी त्यांना. बरं झालं त्यांच्या घरी गेले ते. तो निघून गेला तरी तुझी भेट होतेच आहे त्याच्याशी. तू एकटी त्याला भेटायला जाते. मी भेटायचं म्हंटल तर नाटकं करतेस. मी कुठे नाटकं केली? मग काय, एक तर मी एवढा फोन करते तर फोन पण नाही उचलत आहे तो. तसाच आहे तू बोका. सगळं ना त्याचं मूड नुसार असतं. खडूस कुठचा. बघ परत एकदा फोन करून, असला मूड तर उचलेल फोन. हा, मी व्हिडिओ कॉल करून बघते त्याला. काय आली का आठवण? आठवण तुला येत नाहीये. मी 2 वेळा कॉल केले, तू रिसीव्ह पण नाही केला आणि कॉल बॅक पण नाही केलास. आय एम सो सॉरी. दोन्ही वेळा कॉल मिस झाले माझ्या. नंतर मी फोन करणारच होतो पण नेमकी आई होती. अगं ती फोन रिसीव्हच करू देत नाही, बोलूच देत नाही फोनवर. तिचा आपल्यासारखं आराम कर सुरू असतं. बरं, हात कसा आहे? बरं आहे, पण हे तू भेटून विचारलं असतंस तर आवडलं असतं मला. खरं तर मलाही भेटायचं होतं, पण कळत नव्हतं मी तुझ्या घरी कशी येऊ. म्हणजे तुझ्या घरच्यांशी अशी फार ओळख नाहीये ना माझी, आणि घरच्यांसाठी आपलं रिलेशन पण असं प्रोफेशनल आहे म्हणून म्हटलं. नाही, करेक्ट आहे. पण घरच्यांसाठी काही असू दे, माझ्यासाठी जवळची आहेस तू, त्यामुळे तू येऊ शकतेस मला भेटायला. कळलं का? बाकी आपलं घर शांत शांत वाटत असेल ना एकदम? हो ना, शांतच आहे आपलं घर. आता तू नाहीयेस तर अजून शांत वाटतंय. आता या काऊशी भांडायला कोणी नाहीये ना. हो का? काय करतायत काकू? हो आहे ना, ही काय. काय काकू काय करताय? आईंनी फ्रुट्स दिले होते खायला, खाऊन. ओ कावेरी आहे का? बरंय चालू द्या तुमचं, मी नाही डिस्टर्ब करत. ते फ्रुट्स तेवढे खाऊन घ्या.